नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, इथे सायलीने सगळ्यांची मनं जिंकलेली असतात. तिने प्रभू निवासामध्ये सिद्ध केलेलं असतं की ती तेजसची बायको म्हणून आणि प्रभू निवासाची सून म्हणून ही खूपच जास्त योग्य मुलगी आहे. त्यामुळे इथे आता तात्यासाहेबांनी तिला सुनेचा अधिकार दिलेला असतो. तिला आपली सून म्हणून स्वीकारलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता मानसीने तात्यासाहेबांना दिलेलं वचन तिने पूर्ण करत तेजसला निर्दोष सिद्ध करत घरी आणल्यानंतर इकडे तात्यासाहेबांनी स्वतःच्या हाताने त्या दोघांच्या डोक्यावरती अक्षता टाकलेल्या असतात आणि खऱ्या अर्थाने त्या दोघांचं लग्न मान्य केलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता मानसी आणि तेजस हे दोघे जण एकत्र खूपच जास्त खुश असतात. गायत्रीला त्यांचं हे सुख अजिबातच बघवत नसतं. पण त्याचबरोबर इथे मानसीने घरामध्ये चेंजेस करायला सुरुवात केलेली असते. गायत्री जी सगळ्यांना आपल्या तालावरती नाचवते, सगळ्यांना आपल्या मुठीमध्ये ठेवते, जिला सगळ्यांचे हरलेले चेहरे बघायला खूप जास्त आवडतात, त्याच्या उलटच मानसी सगळ्यांबरोबर प्रेमाने वागते. तिला सगळ्यांचे चेहरे हसरे बघायला आवडतात, सगळे जिंकलेले आवडतात आणि त्याचबरोबर तिला कुटुंब एकत्रित ठेवायला आणि नावारूपाला आणायला खूपच जास्त आवडतं. तर इकडे प्रभू निवासाला जशी सून हवी आहे, प्रभू घराण्याला मानसी अगदी उत्तम आहे हे आता तिने सिद्ध केलेलं असतं. आणि त्याचबरोबर मानसीने जेव्हा इथे तात्यासाहेब तिला घरातल्या सुनेचा मान देतात, त्यानंतरला तिने सगळ्यांसमोर एक गोष्ट कबूल केलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे आपला फॅमिली फोटो इथे नवीन लागायला हवा, त्याच्यामध्ये सगळेजण यायला हवेत असं आभा म्हणत असते. तेव्हा इथे मानसी म्हणते नक्कीच, आणि आपला फॅमिली फोटो तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा गीता वहिनी या घरामध्ये येतील, हो की नाही सूरज भाऊजी. तेव्हा सूरज इथे गायत्रीकडे बघतो आणि गप्पच बसतो. पण इथे मानसीने आता एक नवीन विडा उचललेला असतो. तिचं आता एकच मिशन असतं, प्रभूंच्या घरामध्ये सगळेजण आनंदी राहायला हवेत आणि सुनेचा मान हा सगळ्यांना मिळायला हवा. त्यामुळे इथे मानसीने गीताला आता घरी आणण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी तिने वाटचालसुद्धा सुरू केलेली असते. तर आता मानसीने जो विडा उचललेला असतो त्याच्यामध्ये तिला यश येईल का आणि घरातले लोक तिला कितपत सपोर्ट करतील, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे रणजितच्या ऑफिसमधून आता मॅनेजरने तेजसला एका खोट्या गुन्ह्याखाली फसवण्याचं जे काही कारस्थान रचलेलं असतं, त्यामुळे मानसीला खूपच जास्त राग येतो आणि मानसीने सगळ्यांच्या विरोधात जाऊन ती तेजसच्या पाठीशी खंबीरपणे एक चांगली बायको म्हणून, एक खंबीर साथीदार म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी तर राहिलेली असते आणि तिने त्याला सपोर्टसुद्धा केलेलं असतं. जिथे सगळ्यांना असं वाटत असतं की तेजस गुन्हेगार असू शकतो, त्या उलट मानसी सगळ्यांना पटवून देत असते की तेजसने या वेळेला काहीसुद्धा केलेलं नाही आहे, त्याने लाच घेतलेली नाही आहे आणि तिचं हे बोलणं खरं ठरलेलं असतं. तेजसने लाच घेतलेली नसते आणि तात्यांना दिलेला शब्द मानसीने पूर्ण केलेला असतो. आणि जेव्हा तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करतो आणि घरी येतो, तेव्हा तात्यांनी इथे मानसीला दिलेलं वचन पूर्ण केलेलं असतं. तात्यांनी मानसी आणि तेजसचं लग्न स्वीकारलेलं असतं आणि मानसीला सुनेचा दर्जा दिलेला असतो. त्या अधिकाराने इथे आता सगळ्यांनीच मानसीला घरातली सून म्हणून, घरातली वहिनी म्हणून तो मान दिलेला असतो. त्यामुळे इथे आता मानसीने सुद्धा घरामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी वाटचाल सुरू केलेली असते. सुनेचं कर्तव्य ती बजावत असते. त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की आता सगळं काही व्यवस्थित आहे, तेजससुद्धा निर्दोष सिद्ध झालेत, त्यामुळे जी काही प्रभूंची इज्जत गेली होती, त्यांच्या इज्जतीला काळिमा फासण्यात आला होता, ती गोष्ट आता सगळ्यांनी कळलेली असते की तेजस निर्दोष आहे, त्याला फसवण्याचं कारस्थान केलं होतं. त्याचबरोबर इथे आता तात्या आणि सुगंधा दोघेही खुश असतात आणि आभाचं शिक्षण व्यवस्थित चालू असतं, तीसुद्धा तिच्या आयुष्यामध्ये खुश असते. फक्त तिला आता वाईट वाटत असतं ते एका व्यक्तीचं, आणि तो म्हणजे सूरज आणि गीता. तेव्हा सगळं काही सविस्तर चालू असताना इथे मानसीने खूप मोठे 2 निर्णय घेतलेले असतात. त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे एक, तिने रणजितचं ऑफिस सोडण्याचा विचार केलेला असतो. तिने तो महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो आणि रणजितच्या तोंडावरती तिने रेझिग्नेशन लेटर हे मारलेलं असतं. त्याचबरोबर इथे नोकरी सोडत असताना गायत्री म्हणत असते की मूर्ख आहेस का, नोकरी का सोडतेस तू. तेव्हा मानसी म्हणते की ज्या ऑफिसमध्ये जे लोक माझ्या नवऱ्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात,
त्या ऑफिसमध्ये मला त्या लोकांची तोंडं बघायला जायचं नाही आहे. मला माझ्या नवऱ्याचा अभिमान, त्यांचा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा आहे. त्यांची इज्जत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे असं मानसीने सांगितलेलं असतं. आणि दुसरा विडा असा उचललेला असतो की काही झालं तरीसुद्धा प्रभू घराण्यातील 2 सुना आता सुखाने या घरामध्ये नांदतायत. तर आता एक सून त्या घरामध्ये नाही आहे, म्हणून ते घर रिकामं आहे आणि ती म्हणजे गीता. गीताला सुद्धा या घरामध्ये आणलं पाहिजे. तेव्हा मानसी म्हणत असते की गीता वहिनीला आता या घरामध्ये आणलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा गायत्री म्हणते अजिबात नाही, ती या घरामध्ये अजिबात येणार नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते का? त्यांची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढण्याचं कारणच काय? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, तुला कारण सांगायची गरज नाही आहे, कारण तू इथे आता घरामध्ये सून म्हणून आली आहेस, म्हणून तू सगळे निर्णय घेशील असा त्याचा भाग होत नाही. तेव्हा मानसी म्हणत असते, पण मला इथे एकटीला हा निर्णय घ्यायचाच नाही आहे. मला या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारायचं आहे की गीता वहिनी या घरामध्ये का येऊ शकत नाही? त्या सून म्हणून या घरामध्ये आल्या तेव्हा त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली नाही का? सुनेचं आणि एका बायकोचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं नाही का? गीता वहिनींनी अशी काय चुकी केली आहे म्हणून त्यांना या घरातून बाहेर काढण्यात आले? मला हे जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मानसी विचारत असते की सगळ्यात आधी मला प्रश्न विचारायचा आहे तो मावशींना. मावशी, तुम्ही मला सांगा, गीता वहिनी कशा होत्या? तेव्हा सुगंधा म्हणते, गीता खूपच जास्त छान होती. तुझ्यासारखी मनमिळाऊ होती. सगळ्यांना सपोर्ट करायची, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची आणि घरातली सगळी कामं करून ती बाहेरसुद्धा जॉबला जायची. आणि सूरजसुद्धा त्याचं व्यवस्थित पत्रकारितेचं काम करत होता. तेव्हा मानसी म्हणते, तात्या तुम्हीसुद्धा सांगा की काय झालं? गीता वहिनीला या घरातून बाहेर का काढलं? तेव्हा तात्या म्हणतात की आम्हालासुद्धा ते कळलं नाही. सूरजने सांगितलं की गीता या घरामध्ये राहणार नाही आणि तिला या घरातून त्याने बाहेर काढलं. कारण काय ते आम्हाला आत्तापर्यंत त्याने सांगितलेलं नाही आहे. आणि नंतर मग सूनबाईने निर्णय घेतला की गीता या घरामध्ये राहणार नाही, कारण ती सूरजचा भल्याचा विचार करत नाही. सूरजला ती चुकीच्या मार्गावरती घालवते, त्याला मानसिकदृष्ट्या ती त्रास देते असं त्याचं म्हणणं होतं. तेव्हा इकडे मानसीला समजतं की या सगळ्यामध्ये सूरजची काही चुकी नाही आहे. तेव्हा इकडे आभासुद्धा कौतुकच करते गीताचं, तेजससुद्धा कौतुकच करतो. घरातले सगळेजण गीताबद्दल चांगलंच बोलतात. दिनेशसुद्धा म्हणतो की गीता खूपच जास्त चांगली होती, सगळ्यांचा आदर करायची, रिस्पेक्ट करायची. तेव्हा इथे मानसी म्हणते, मग काय झालं? गीता वहिनीला कुठल्या गोष्टीवरून बाहेर काढलं? त्यांचं सूरज भाऊजींवरती किती प्रेम आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्या जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा सूरज भाऊजींना त्या कपडे घेऊन येतात, त्यांच्या खिशामध्ये त्या पैसे ठेवतात, त्यांना काळजी घ्यायला सांगतात. त्यांच्यासाठी बायकोचं कर्तव्य त्या कधीही विसरलेल्या नाही आहेत. मी बघितलं ना, आता जेव्हा मकर संक्रांती होती तेव्हासुद्धा त्यांनी सूरज भाऊजींसाठी उपवास ठेवला होता. त्यांनी सुगडची पूजा केली होती आणि त्यांच्यासाठी त्यांनी नवीन ड्रेस आणला होता. त्यांनासुद्धा त्यांनी त्यावेळेला पैसे दिले होते, तिळगुळ दिला होता. म्हणजे त्या सूरज भाऊजींना विसरलेल्या नाही आहेत. मग त्या मानसिकदृष्ट्या सूरज भाऊजींना कशा पद्धतीने त्रास करत होत्या हे कुणाला माहिती आहे का? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ठीक आहे, जर तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की गीता वहिनी खूपच जास्त वाईट होत्या, मग त्यांना या घरामध्ये येण्याचा अजिबात अधिकार नाही आहे. त्या जर सगळ्यांना त्रासच देत होत्या, सूरज भाऊजींना त्या छळत होत्या, मग त्यांना या घरामध्ये कशाला आणायचं आपण? तेव्हा सूरज म्हणतो, नाही नाही, गीता अशी अजिबात नव्हती. ती कधीच कुणाला त्रास देत नाही, ती मला अजिबात छळत नव्हती. उलट ती बायको म्हणून खूपच जास्त चांगली होती. नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायची, मला सपोर्ट करायची. गीता खूपच जास्त चांगली आहे, तू तिला वाईट साईड बोलू नकोस. तुला माहिती आहे ना, तू पडली होतीस तेव्हा गीता या घरामध्ये तुझ्यासाठी आली होती, तुला मदत करण्यासाठी. तिने तुझी किती काळजी घेतली होती. तेव्हा सूरज म्हणतो की गीता सगळ्यात चांगली आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो ना सूरज भाऊजी, गीता वहिनींना मी थोडं बोलले तर तुम्हाला इतका राग आला. मग गीता वहिनी जर इतक्या चांगल्या आहेत मग त्या या घरामध्ये का नाही आहेत? त्या नेहमी तुम्हाला सपोर्ट करतात, बायको म्हणून तुमची साथ देतात. मग नवरा म्हणून तुम्ही त्यांची साथ कधी देणार? त्यांनासुद्धा या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. त्यांचं एवढं मोठं भलं कुटुंब असताना, त्यांचा नवरा, सासू सासरे सगळेजण या घरामध्ये असताना ते एकट्या तिकडे भाड्याने रूम घेऊन का राहत आहेत? आपण सगळेजण एकत्र आनंदाने इथे राहतोय आणि गीता वहिनी एकट्याच राहतात, हे तुम्हाला पटतंय का? ते एकट्या राहतात, तुम्हाला त्यांची काळजी नाही वाटत?
तेव्हा गायत्री इथे आता सूरजकडे रागाने बघत असते आणि म्हणते की या घरामध्ये गीता पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आता मी शेवटचं सांगते, नाहीतर सूरज तुला माहिती आहे ना. तेव्हा सूरज म्हणतो की नाही नाही, गीता या घरामध्ये येणार नाही. कारण गायत्रीने सूरजला धमकी दिलेली असते, जर गीता या घरामध्ये आली तर ती कामाला एकटी जाते. त्याच्यामुळे रस्त्याला किती गाड्या असतात हे बरोबर तुला माहिती आहे. एखादी गाडी तिला धडकू शकते, तिचा अपघात होऊ शकतो, घरी पण एकटीच राहते. ती जर जिवंत हवी असेल तर गीता या घरामध्ये येणार नाही. असं आता गायत्रीने सांगितल्यामुळे इथे सूरज गीताला घरी आणायला घाबरत असतो, कारण त्याला सगळ्यात जास्त गीताचा जीव महत्त्वाचा असतो. तेव्हा इथे आता गायत्री घरामध्ये नसताना मानसी जाते आणि इथे सूरज जवळ ती बोलते. ती म्हणत असते, सूरज भाऊजी तुमचं गीता वहिनींवरती किती प्रेम आहे मला बरोबर माहिती आहे, आणि गीता वहिनींचं सुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे. तुमची बायको तिकडे एकटी राहते, तुम्हाला बरं वाटतं का? तुम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे आहात, पण तरीसुद्धा बायकोची सगळी कर्तव्य गीता वहिनी पार पाडतात. तुमच्या नावाचं मंगळसूत्र, कपाळात कुंकू ते अजूनही लावतात. तुमचा किती रिस्पेक्ट करतात मला बरोबर माहिती आहे. मग तुम्ही गीता वहिनीला या घरामध्ये का आणत नाही? तुम्ही का त्यांना असं एकटीला तिकडे ठेवलं आहे? तेव्हा सूरज म्हणत असतो की मानसी तू हा हट्ट सोडून दे, कारण मला गीताचा सगळ्यात जास्त जीव महत्त्वाचा आहे. तेव्हा मानसी म्हणते, पण सूरज भाऊजी त्यांच्या जीवाला कुणापासून धोका आहे? तेव्हा सूरज म्हणतो, कुणाला सांगू नको, पण गायत्री वहिनीने धमकी दिली आहे, जर गीता या घरामध्ये आली तर ती जिवंत राहणार नाही, आणि मला माझी गीता जिवंत हवी आहे. मग आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे असलो ना तरीसुद्धा मला चालेल, पण ती आयुष्यभरासाठी मला हवी आहे, मला ती जिवंत हवी आहे. तेव्हा इथे आता मानसीच्या लक्षात येतं. ती म्हणत असते की अच्छा, म्हणजे गायत्री मॅमने तुम्हाला धमकी दिली आहे, जर या घरामध्ये गीता वहिनी परत आल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे. मग सूरज भाऊजी तुम्ही कशाला आहात? नवरा म्हणून तुम्ही तुमच्या बायकोच्या पाठीशी उभे राहणार नाहीत का? त्या नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतात. या घरामध्ये फक्त तुम्हीच आहात. गीता वहिनींना परत जर तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला तर त्या लगेच येतील. जेव्हा तेजसला गरज होती तेव्हा बायको म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ना. त्यांना किती फसवण्यात आलं होतं तुम्हाला बरोबर माहिती आहे. जर आपला माणूस आपल्याबरोबर असेल ना तर कुणीही कुणाला घाबरत नाही सूरज भाऊजी. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही एकदा जर गीता वहिनींना साथ दिलीत ना तर गायत्री वहिनी त्यांचं काही वाकडं करू शकणार नाही आहेत. मला नाही माहिती गायत्री मॅम तुम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं का ठेवतायत, आणि तुम्ही इथे दारूच्या आहारी गेलात. गीता वहिनी तुम्हाला किती सांगतात की दारू नका पिऊ म्हणून, पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. तुम्ही तर दारू अशी पिता. मग त्यापेक्षा जर गायत्री वहिनी यांना न घाबरता तुम्ही जर तुमच्या बायकोची साथ दिलीत, गीता वहिनींना या घरामध्ये आणलं आणि त्यांची काळजी घेतलीत, तर तुम्हाला वाटतंय का की गीता वहिनींना कुणाला घाबरायची गरज आहे? अहो आपण सगळेजण आहोत ना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला. गायत्री मॅम असं का करतायत मला कळत नाही आहे. पण हे बघा, तुम्ही त्यांना न घाबरता गीता वहिनींना या घरामध्ये घेऊन या. त्यांना बायकोचा मान द्या. त्यासुद्धा या घराची सून आहेत ना. त्यांनी त्यांची वेळेवरती कर्तव्य पार पाडलीत. मग आता तुमची त्यांना गरज आहे, मग तुम्ही नवरा म्हणून त्यांची साथ देणार नाही का? तेव्हा इकडे आता मानसीने व्यवस्थितरित्या सूरजला समजावलेलं असतं नवऱ्याची कर्तव्य काय आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने गीता वहिनींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, असं इकडे आता तिने सूरजला समजावलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, घरातल्या सगळ्या लोकांना गीता त्या घरामध्ये आली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त सूरजने तिला घेऊन आलं पाहिजे, कारण सूरजच तिला घरातून हकलून देतो आणि गायत्रीच्या सांगण्यावरून तो हे सगळं करतो मानसीच्या लक्षात येतं. तेव्हा इथे मानसीने आता सूरजचे डोळे उघडलेले असतात. त्यामुळे इथे आता सूरजसुद्धा मानसीचं म्हणणं ऐकतो. तेजससुद्धा सपोर्ट करतो. तेजस म्हणत असतो की हे बघ दादा, गीता वहिनी किती चांगले आहे आपल्याला माहिती आहे. अरे तू का त्या गायत्री वहिनीला घाबरतोस? आपण सगळे आहोत ना. आता गायत्री वहिनीला आपण सगळेजण मिळून धडा शिकूया, असं तेजस म्हणत असतो. जे काही झालं ते झालं, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही फक्त हिम्मत करा, आपण गीता वहिनीला घरी घेऊन येऊ. तेव्हा इथे सूरज म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सगळेजण जर माझ्याबरोबर आहात, आपले ताते आणि आईसुद्धा बरोबर आहे, मग आपण गीताला या घरामध्ये आणूया. तेव्हा इकडे आता सूरजने होकार दिल्यानंतर मानसी म्हणते की आपण उद्या जाऊया आणि गीता वहिनींना घेऊन येऊया. तर अशा रीतीने इथे मानसी आणि संपूर्ण कुटुंब गायत्रीच्या विरोधामध्ये जाऊन गीताला घरी आणण्याचा जो काही प्लॅन केलेला असतो त्याच्यामध्ये सूरजने सुद्धा मानसीची साथ दिलेली असते. त्याने होकार दिलेला असतो की काही झालं तरीसुद्धा न घाबरता गीताला आता घरी घेऊन यायचं.
तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सूरज, मानसी, तेजस सगळेजण मिळून गीताला कशा पद्धतीने गायत्रीच्या नाकावरती टिचून घरी घेऊन येतात हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर पुढील भाग बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन अपडेट्स बघत राहा. थँक्यू.